एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत या ब्रीदवाक्यानं उद्योग जगतात उभारी घेणाऱ्या पावलांमध्ये उमेदीचं बळ भरणारी संस्था म्हणजे सॅटरडे क्लब. भारतातील सुप्रसिद्ध ब्रिज इंजिनियर स्वर्गीय माधवराव भिडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सॅटरडे क्लबनं आजवर हजारो उद्योजकांसाठी त्यांच्या ध्येयाचं आभाळ मोकळं करून दिलं आहे. परस्पर सहकार्यातून संपूर्ण महाराष्ट्रभर व्यावसायिकांचं जे अर्थपूर्ण जाळं विणलं गेलं आहे त्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. अशाच करवीर चॅप्टरमधील रणरागिणींची ही यशोगाथा तू चाल पुढं. करवीर रणमर्दिनी ताराराणींच्या कर्तृत्वानं शोभायमान नगरी. इथेच संघर्षाची झुंज देऊन यशाच्या मैदानात अभिमानानं उभ्या ठाकलेल्या या सॅटरडे क्लबच्या सौदामिनी डॉक्टर गीतांजली भोसले गेल्या 15 वर्षाहून अधिक काळ राजारामपुरी कोल्हापूर इथं होमिओपॅथिक कन्सल्टंट म्हणून काम करतात. होमिओपॅथीकडं लोकांचा कल तसा खूप कमी, पण आपल्या ज्ञान आणि अनुभवातून अनेक महिलांच्या मनात होमिओपॅथीबद्दल विश्वास निर्माण करणाऱ्या डॉक्टर गीतांजली भोसले यांनी अल्पावधीत यशस्वी भरारी घेतली आहे. राधानगरी सारख्या दुर्गम भागातून आणि फक्त कोल्हापूरच नव्हे तर अगदी रत्नागिरीपासून त्यांच्याकडे रुग्णांची विश्वासार्ह वर्दळ आहे. प्रखर आत्मविश्वास आणि सेवाभावी उद्योजकतेची ही पोचपावती. सॅटरडे क्लबचा त्यांच्यासाठी संदेश तू चाल पुढं. अस्मिता गोखले. साहस फ्लायकॅचरच्या अस्मिता गोखलेंना प्रवासाची अतीव आवड. यातूनच 2006 मध्ये त्यांनी स्टार्टअप शुभारंभ केला आणि आपल्या कष्ट, मेहनत तसंच कुटुंबियांच्या सहकार्यातून भारतीय आणि परदेशी ग्राहकांचाही विश्वास संपादन केला. सॅटरडे क्लबच्या सोबतीनं तू चाल पुढं. गीतांजली फूड प्रॉडक्ट्सच्या लता नाईक. सुरुवातीच्या काळात फक्त 5 किलो चटणी बनवणाऱ्या नाईक यांनी पुढं स्वतःचा डंक तसंच मसाला वाटप मशीन, शेवया बनवणं, बिस्किट बनवणं, गहू पॉलिश अशा अनेक व्यवसायांची वृद्धी केली. सध्या मोठमोठे मॉल्स आणि फूड इंडस्ट्रीज काबीज करण्यासाठी त्या सज्ज आहेत. सॅटरडे क्लबच्या उद्योगिनी तू चाल पुढं. रिया रणजित पिसे. इम्पॅक्ट साऊंड सिस्टीम सारख्या वेगळ्या वाटेवर चालणाऱ्या ऑडिओ सिस्टीम, होम थिएटर, कराओके अशा सेवा देणाऱ्या रिया पिसे सॅटरडे क्लबच्या माध्यमातून मार्केटिंग क्षेत्रात आपलं कर्तृत्व आजमावत आहेत. नवनवीन गोल्स अचीव्ह करणाऱ्या या उद्योगिनीस आमचा संदेश तू चाल पुढं. वृषाली कोल्हापूरकर. व्हिजन NABH हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट कन्सल्टन्सी या नावानं हॉस्पिटल्समध्ये क्वालिटी मॅनेजमेंट, सिस्टीम इम्प्लिमेंटेशन यासाठी त्या कार्यरत आहेत. ह्युमन रिसोर्स मॅनेजर पासून केलेली सुरुवात आज 9 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवातून इथवर पोचली आहे. हॉस्पिटल्समधील सर्वच विभागांना ट्रेनिंग्स आणि डॉक्युमेंटेशनसाठी त्या सेवा पुरवतात, तसेच मार्गदर्शनही करतात. सॅटरडे क्लबच्या माध्यमातून आत्मविश्वासानं पंख पसरवणाऱ्या या उद्योगिनीस आमचे मोलाचे पाठबळ तू चाल पुढं. स्नेहा काळभैरव. उद्योगाचं बाळकडू लहानपणापासूनच घेतलेल्या स्नेहा यांची वाट वेगळी. कारण इंटिरियर डिझायनिंग हा त्यांचा आवडीचा प्रांत, मात्र त्यासाठी आवश्यक पदवी शिक्षण त्यांनी घेतलंही नव्हतं. लग्नानंतर मात्र कुटुंबाच्या सहकार्यानं त्यांनी हे शिक्षण जिद्दीनं पूर्ण केलं आणि याच क्षेत्रात डौलानं भरारी घेतली. या उमेदीस आमची मानवंदना तू चाल पुढं. श्वेता देशमुख. ड्रीम ब्युटी पार्लरची ओनर. अनेक ॲडव्हान्स ब्युटी ट्रीटमेंट देताना पुढील 5 वर्षात मुलांसोबत युनिसेक्स सलून सुरू करण्याचा निर्धार बाळगणाऱ्या श्वेता देशमुख आज उद्योगाच्या पटलावर आत्मविश्वासानं उभ्या आहेत. त्यांच्या या गगन भरारीस आम्ही कौतुकानं बोलू तू चाल पुढं. धनश्री देवेंद्र इंगळे. आजकाल धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आपलं स्वास्थ्य हरवून बसला आहे. अशा काळात शरीर, मन आणि मेंदू यांच्या संपूर्ण स्वस्थतेसाठी कंप्लीट हिलिंगची सेवा त्या देतात. एक वेगळी वाट आणि एक वेगळी वाटचाल.
स्ट्रेस घालवणारी आणि आत्मविश्वास निर्माण करणारी. या वाटेवर पाऊल ठेवणाऱ्या या उद्योगिनीस आमचं एकच सांगणं, तू चाल पुढं. करवीरच्या मातीत मालवणी स्वादाची परंपरा रुजवणाऱ्या अनन्या सावंत. कोविडच्या प्रतिकूल काळाशी टक्कर देत त्यांनी ही स्वादिष्ट परंपरा निर्माण केली आणि कोल्हापूरच्या अस्सल खवय्यांनी ती डोक्यावरही घेतली. रेस्टॉरंटमध्ये अस्सल घरगुती मालवणी चव देण्याचा अट्टहास आणि यातूनच सॅटर्डे क्लबच्या उंबरठ्यावर त्यांनी ठेवलेलं पाऊल. त्यांच्या आत्मविश्वासाला उमेदीचं पाठबळ मिळालं आणि म्हणावंसं वाटलं, तू चाल पुढं. स्वाती विशाल पाटील. आदिती फॅशन अँड स्टिचिंग शॉपचं इवलसं विश्व त्यांनी उभं केलंय. खरं तर या व्यवसायात येण्याचा त्यांचा प्रवास तसा जगावेगळा. सुखवस्तू कुटुंबातून पुढं आलेल्या स्वाती पाटील स्पर्धा परीक्षेतून आपलं भवितव्य आजमावत होत्या. यशानं थोडक्यात हुलकावणी दिली आणि क्लास 2 ची जागा मिळाली. पण हे असं तडजोडीचं जीणं नाकारून त्यांनी काही वेगळा मार्ग शोधण्याचा प्रयास केला. त्यात पाठच्या भावाचं अचानक निधन झाल्यानंतर आयुष्यात आलेली निरसता आणि याच वाटेवर गवसलेला हा फॅशन डिझायनिंगचा मार्ग, सॅटर्डे क्लबनं दिलेलं पाठबळ आणि आज गवसलेला हा यशाचा राजमार्ग, हा सारा लेखाजोखा पाहिला की म्हणावं वाटतं, तू चाल पुढं. व्यंजन फूड्सचं विश्व उभारणाऱ्या सरिता संजय दड्डे. डिसेंबर 2020 मध्ये कॅटरिंगमधून सुरू केलेला हा व्यवसाय सुरुवातीला साधारण 90,000 रुपयांच्या आसपास वार्षिक उलाढाल होती. मात्र सॅटर्डे क्लबच्या उद्योगिनी उपक्रमाअंतर्गत सहभाग घेऊन दड्डे यांनी ही उलाढाल वार्षिक 12 ते 13 लाखांवर नेली. सॅटर्डे क्लबनं दिलेला हा आत्मविश्वास आणि शुद्ध सात्विक पदार्थातून या व्यवसायात मिळवलेले विश्वासार्ह कस्टमर्स हेच त्यांच्या यशाचं अधिष्ठान आहे. म्हणूनच पुढील भवितव्यासाठी आम्ही म्हणू, तू चाल पुढं. अर्पिता मंडपे. हुपरीच्या चंदेरी नगरीतून तोच वसा वारसा घेऊन आलेल्या मंडपे यांनी शिवाजी पार्क इथं स्वतःचा चांदी व्यवसाय सुरू केला. कस्टमर आपल्यापर्यंत पोचावं यापेक्षा आपण कस्टमरपर्यंत पोचावं या विचारातून त्यांनी घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. त्यांच्या पंखांमध्ये सॅटर्डे क्लबनं आत्मविश्वासाचं बळ भरलं आणि 800हून जास्त कस्टमर्स त्यांनी मिळवले. भविष्यात स्वतःचं ज्वेलरी शॉप असावं या त्यांच्या स्वप्नासाठी आमचा उमेदीचा संदेश, तू चाल पुढं. ब्रायडल मेहंदी आर्टिस्ट रचना निलेश दोशी. छंद म्हणून सुरू केलेला हा बिझनेस आता इतका विस्तारला आहे की हाताशी 25 को आर्टिस्टची टीम आता कार्यरत आहे. प्रत्येक समारंभासाठी वेगळे आणि स्पेशल डिझाईन्स ही त्यांची खासियत. आज त्यांच्याकडे शिकण्यासाठी स्थानिक पासून ते परदेशातील विद्यार्थीही आहेत. मेहंदी क्लासेस आणि वर्कशॉपच्या माध्यमातून सर्वदूर शहरांमध्ये त्यांना पोहोचायचं आहे. त्यांच्या या जिद्दीस सलाम करताना आम्ही फक्त इतके म्हणू, तू चाल पुढं. मधुजा मिर्झे. 1963 पासून मिर्झे परिवाराकडे गोदरेज कंपनीची डीलरशिप आहे. तेव्हापासून आजतागायत ग्राहकाभिमुख सेवा पुरवण्याचा प्रयत्न मिर्झे परिवार करतो आहे. याच घरच्या व्यवसायात काहीतरी करावं अशी मनीषा बाळगून मधुजा या व्यवसायात उतरल्या. मात्र करण्यासारखं नवीन काही दिसत नव्हतं. हा नाविन्याचा मार्ग सॅटर्डे क्लबनं दाखवला आणि त्यांची व्यावसायिक घोडदौड सुरू झाली. आव्हानांचं संधीत रूपांतर करण्याची उमेद सॅटर्डे क्लबनं दिली आणि नवं पर्व इथं उभं राहिलं. व्यवसायात आधुनिकता आली. सुविधायुक्त शोरूम उभं करता आलं. त्यांच्या घरातील पुढच्या पिढीसाठीही हे प्रेरणादायी ठरत आहे. तेव्हा कौतुकानं म्हणावं वाटतं, तू चाल पुढं. रेवती अजित साळोखे. परिपूर्ण आर्टिफिशियल ज्वेलरीसाठी विश्वसनीय नाव. कोरोना काळात बेबी शॉवर ज्वेलरी बनवून रेंटनं द्यायला सुरुवात केली. मात्र भविष्यात यातूनच अनेक वाटा उदयाला आल्या. हळदी ज्वेलरी, संक्रांत ज्वेलरी, डोहाळे जेवण, गणपती डेकोरेशन थीम अशा वाटांनी व्यवसाय फुलत गेला. हाच वसा घेऊन पुढं चालणाऱ्या पावलांना आमचं मनापासून सांगणं, तू चाल पुढं. ही आहे एक सुरुवात.
खरंच हा प्रवास जसा प्रेरणादायी आहे तितकाच रोमांचकही आहे. आपल्यातील न्यूनता शोधून एकमेकांच्या साहाय्यानं पुढे वाटचाल करण्यासाठी अशा हजारो वीरांगना सज्ज आहेत. त्यांच्या यशाची ही तेजोमय गाथा आज चालणाऱ्या पावलातून एक सुबक वाट बनते आहे. उद्या या वाटेची वहिवाट होत जाईल. इथून चालणाऱ्या प्रत्येक पावलास या रणरागिणी पथदर्शी बनून राहतील. आज नवरात्र काळात आम्ही तिची पूजा करतो आहोत. मात्र तिच्या शक्तीला मानवंदना देण्यासाठी, स्त्री शक्तीचा सन्मान वाढवण्यासाठी हा सॅटर्डे क्लब करवीर चॅप्टरचा आगळा वेगळा प्रयास. तू चाल पुढं, तू चाल पुढं.